हो भामट्या, तुला काय सांगायचं? या लोफर बोरे बसायचं नाही. हा आला पोटी बसायला. आम्हाला काय सांगत? हाजायला चाललो आणि याच्या येऊन बसला का रे लुच्च्या? अरे हो बाबा, आता चाललो मी, आता बसलो ना, माझ्या घरी गमून नाही राहिलं ना मग. तुला काय सांगितलं? गावातल्या कोणाच पोरासोबत बसायचं नाही, उठायचं नाही. आपलं घर दार वावर, त्याच्या पोलीकडे दुसरं तुला काही दिसलं नाही पाहिजे लुच्च्या. हा अटी कोण बसला तू? हे पोरे तुला बाई ऐकून देतात तसा बैक, त्यामुळे तर माही बदनामी होऊन राहील. तोंड नाकाला जागा नाही राहून राहिली गावामध्ये. एवढा बैक लागला आज कसा काय बापास? एवढा बैक लागल काय राजा बबन काका? त्यानं काय गुन्हा करायला का काय? राजा तुम्ही बोलतच राहता बुवा त्याने, त्याच्या मागे काय नुसतं राजा किरकिरीच लावत राहायचा. काय बा असं नसते ना, आमच्या बाबा आम्हाला काहीच बोलत नाही बाबा. तू बस रे खेबर तोंडे, तुला काय माहित आहे बाबू? आमचं आम्हाला माहित आहे काय आहे त्या पोऱ्यानं काय गेलं तर. उठ उठ लवकर उठ. आगीचा गोळ्या व्हायला काय झालं असं बापा? मारले वाटतं कोणतरी पिन की कसं पोरील पाहुणे आले ते पाहायला अडवले येईन म्हणून. नक्की तशी शाळा वाटते मला. घरी कोण गेलं सांगे रे म्हणून तर बघितलं तेवढं अवघड. आपल्या गाडीच्या चबरी येत नाही गेलंच हे कोणाला कोणी सांगितलं असेल द्यायला. नाही तू हो उठत की नाही? तुला ऐकू येत नाही का मराठीत? इंग्रजी सांगू काय तुला लुच्च्या? उठ उठलो का बामट्यात होत राजा? तुला काय सांगितलं? या लोफर बोरे बसायचं नाही. तू लोफर होऊन राहिला ना. हो बाबा उठतो ना. चल चल घरी चल. या लोफर बोरेच बसायचं नाही. हो हो पोरे हो. मा पोऱ्याला जर आता घेऊन जर बसले तुम्ही, मा पोऱ्या जर तुमच्या दिसला तुमचे हात पाय तोडून सांग तुम्ही कुराड पाहून राहिले. हाती कशी येतं बरशी कुराडा खटाखट खांडच करीन तुमचे साय हो. मा पोऱ्याला घेऊन नाही बसायचं तुमच्यामुळे. मा पोऱ्या वाया झालाच काय हो? दुसऱ्या पोरायले हे करता का बबन काका? तुमचं शिंगरू आवरान तुम्ही दुसऱ्याला खाल म्हणून राहिले हात पाय तुळे. आम्ही का बनवलं तर कशाला आमच्यात बसेल? तो हा स्वतः बसला आमच्या जोय. आम्हाला काय घेणे दे ना, घरात दाबून ठेवा ना कुठाळ्या खोली. आम्हाला काय करावं लागते? तुमचं तुम्ही पहा. आपलं शिंगरू सांभाळणे दुसऱ्या धमक्या करायच्या दाखवायच्या. अरे काय तोंड्या तुला तर वाया गमला तो दोस्तो दोस्तो करता करता. त्यामुळे झालं हे. मग आता मी पाहिनच, पण आता कसं पोऱ्याजवळ दिसतच नाही, त्याला फोन नाही काही नाही काहीच नाही सांगू राहिलं. जशी की आम्हाला न माहिती तुमच्या पोराला भेटेल. जावा घरी मुकड्यानं धमक्या नका देऊ कोणाला खोडल्या. थांबा तुम्ही आता डबलची सुद्धा मा पोऱ्या तुमच्या जवळ मग सांगतो तुम्हाला काय आता. हा बायकून देता काय बाबा रे? तुला वर होती नशी आण तशी आण. मी ना ऐकलं ना काना लुच्च्या अरे काय दंड लाजणी वाटली तुला काही सांगायची वाटते? आणि राजा कोण डोकसं खाऊन राहिले फालतू घेणं घेणं. आमच्या डोक्याचा भुगा ना करून गरम ना करून फालतू तान मुकड्यान घरी गेला तुमचा पोरगा घरी. आपलं शिंगरू आवडल्या जात नाही, दुसऱ्या धमक्या टाकते हा माणूस. बरोबर नाही. आपलं आपण पाहा पहिले काय आहे मग दुसऱ्याला म्हणा. अरे अरे लेंबड्या तोंडाच्या पाय तुम्ही माय काय रे गेला की थट थट तोंड टाकतो दोन्ही पाय तोडतो माझ्या पोऱ्याच्या साया. याला काही ठेवली नाही मायले. पोरगी पाय साया पोरगी. थांब रे थांब रे साया थांब थांब तू साया. पोरगी पाहिजे त्याला पोरगी. थांबतो आता घरी येऊ दे म्हणतो. नाही तोड लागे नाही का तर मग म्हणतो हाई बाबने नाही का नावाचा म्हणून. साला लुच्च्या पोरे. गळ्या लक्ष की जास्तच बडबड करून गेला गड्यातून घेणा दे ना. काय याला दाखवा लागते गड्या बाबनेला काय झटका आता आपल्याला. थांबतो आपल्या नांदी लागला का? आया तर असं आया गमू आता ही बस. ह्याच्या पोऱ्यानं डबल तर पोरी पोहूनच नेली पाहिजे. थांबतो याला अवकात करावंच लागते आता बबण्याला. घेणा दे ना आपल्याला उडून गेला तर आपल्याला बोलून गेला ते शाळा तर जमाच लागते. पण त्या पोरीच्या बापाले बबण्याला झोड्याला लागते चांगला मजबूत. थांबतो आता तशी शाळा जमू हे आता. जास्त उलडा नटीस हा जास्त बडबड केलं त्या नोटी. हो चाल चाल या बबने फिल्डिंग लावचा. ने बाबू तुम्हाला बोलतो ना कालेले. थांबतो त्या बजेट नाही बसवला तर मग म्हणतो रे ती पुरी गात नाही पुरी पंचकुशीत बदनामी करतो आता. चालतो बोला शांत साहेबड्या आपल्याला जगन हे लोगन काही जास्त दिवस ठेवायला पुरत नाही. झटकन पटकन अटकून ठेवायला पुरते. रातोरात जिकडल्या तिकडे कसं आपल्या मागे जास्त शेनी लागेला दादा. कसं आहे कोणती एक पोरगी आहे बा थोडंसं काही देतो घेतो ना. हा काही ना काही द्यायला लागणार थोडंसं पद्धतशीरच करतो बा. ना कसं शांताराम देतो घेतो ज्या कोणी नाही लागला लोक बोट घालून राहिले याच्यामुळे ती पोरगी फालटी म्हणतात पळून गेली ती. त्या पाहुणे सांगितलं आतल्या कोण काय सांगतो तू? बोगस काम होऊन राहिलं ना. कसं झटकन पटकन रातोरात लग्न ना जिकडल्या तिकडे. आम्हाला काय वाटत नाही बा तू कोणती एक पोरगी लग्न चांगलं व्हा पण तसा राहील नाही ना आता कारभार बोगस व्हायला ना गातल्यानं कोणतरी पिन मारली. काय सांगतो तू? शांताराम भाऊ कसंच करा राजा मला काही सुसून नाही राहिलं बा आता. कोणती पोरगी लग्न चांगलं करा असं वाटतं मला. आता काय करता सगळं आता हे लोक बी गातले काही गरज आहे का आता? दिसायला ते झालं पण आता
आता चांगलं लगन तू त्याला पोरीचा तर मग मला सांगा तो कोण आहे भडवीचा सांगणारा तुम्ही फक्त मला सांगा तुम्ही सांगा फक्त तो बा हा भांडणं करायचा टाइम नाही आहे हा आपलं उरकायचा टाइम आहे झटकनी पटकनी वाटे लावून दे पोरगी मग पाहू ना हा तू सांगणार आले त्याचे हातपाय मोडू ना मग पुढे आपल्या आडसट्टा सापडला पण आता कसं आहे आपले असं बोटं दगडाखाली चेंजला तर आपल्याला आपला हात काढलाय आता कसा तरी आपला पायापूर वेगळ्या जग खरंच ना भांडणं करायला टाईम नाही आहे कसं आता आपली कशी गुंडी अटकेला आपल्याला काढलाय आपली मग पाहून पुढे काय त्याचा बजेट सध्या कसं शांततेत बिलकुल आपलं घरी कार्य आहे शांततेत पार पाडू रातोरात लग्न लावून देऊ आता काय लग्न लागणार आहे पोरावाल्या सांगितल्या बरं आता कोण करते मग पोरी सांगा ना फुटकडे पोरायन मग पोरगी आता करते का तू पोरावाला सांगा ना कोण हीच कोण ते सारं पुढचं मी करतो ना पोरावाल्याला काय सांगायचं काय नाही तर मी बोललो त्याबरोबर की असं काही नाही भोई काळातले लोक कशी विरोधक असतात वाढून सोडून सांगतात त्या कसे आमच्या जगांचे जास्त विरोधक आहेत दुश्मन आहेत गावामध्ये म्हणून तुम्हाला सांगितलं मी बोललो त्याबरोबर तो म्हणे काही वांधा नाही शांताराम भाऊ शांताराम बसल्यावर तुला काही टेन्शन नाही ना रे शांताराम बरोबर जमवते काय करायचं आहे तर त्या पुरीचं लग्न देते जमवून फक्त तू तयारी कर रातोरात झमकून देऊ आपण म्हणसान तसं बा आता काय करता अडला नारायण गाळावाजे फाय झाला आता काय करता मापुरी धिंगाणा करायला आहे ना तुम्ही म्हणसान ते रामदेव भाऊ तुम्ही म्हणसान ते रातोरात नाही आता लग्न देतो लावू नाही एवढे काही घाई करू नको आता येता नाही आपण 1-2 दिवसात पाहू लग्न लायचं मी लागला असं त्याला फोन करतो की भाऊले कसं असा आम्ही काही तुमचं घरदार पाहायला येत नाही आपला संबंध सुटला आदर्श लग्न जमवून टाकू 2 दिवसानं बरोबर शांताराम भाऊ तुम्ही म्हणसान ते पण हा भामटा कोण होता सांगणारा त्याले कसं आहे की तसं आहे म्हणून त्याचं नाव तर सांगा मला तुम्ही त्याच्या नावाचं तू काय करतं तुला काय घेणं देणार तू सध्या शांत राह बरं जगन भांडणं करू नको आपल्या घरी लग्न आहे आपलं पाय पहिले कार्य पार पाड लाव रगड शांताराम फोन लाव त्या पोरं आलेले लाव फोन लाव बरोबर मी आता फोन लावतो त्या पोरं आलेले राम राम भाऊने राम 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 हा बोला बोला तुम्हाला कसं एक अर्जंट गोष्ट सांगण्यासाठी फोन केला बा मी सांगा ना भाऊ कसं आहे आपण काही लंब्या लख्यात काही लग्नाच्या पडू नाही कसं आदर्श लग्न झमकून टाकू कसं घंटा काम मिळतो मी आदर्श मध्ये कसं तुम्ही वाचता आम्ही वाचतो गरीब आहे पोरीचा बाप तर कसं असा निर्णय घेतला बा आम्ही म्हण सांगते तुमच्या काय शब्द आहे बाई राव घराच्या शांताराम भाऊ आदर्श आदर्श आम्ही वाचतो तुम्ही वाचतो काही वांधा नाही ना कधी ठरवत मग बरोबर मी तुम्हाला कसं फोनच करतो कधी ठरायचा काय आहे तर पोरीच्या बापासोबत कसं मी आता बोलून राहिलो तसं तो गडी काय म्हणते काय नाही सांगतो मी तुम्हाला बरोबर तुमच्या हिशोबात सांगा ना आपण तर कधी तयार आता पण सांगता आता बी आपल्याला काही टेन्शन नाही ना आपल्या सरच आहे घरात आणून ठेवलं आपण सारं बरोबर मग ठीक आहे मी करतो तुम्हाला थोड्या वेळात हा हा थोड्या जगन ते तयार आहेत रे गड्या शांताराम भाऊ उद्याचा दिवस ठेवा मग उद्याचा दिवस ठेवू पण कसं आजच्या रातपर्यंत कसं पोरील सांभाळवा तू गेले नाही पाहिजे कुकडे हो कसं लोक कसे टप्पेला जाते वाईट करायला दिसला गेला बरं आजच्या दिवस सांभाळ पोरगी नाही नाही नामदेव पुरं म्हणजे आम्ही दोघे तैनाची जातो बाबा पुरीच्या तैनाची जा बरोबर मी थोड्या वेळात लावतो मग त्या पाहुण्याला फोन किंवा कसं उद्या झमकून टाकू आपण आदर्श येऊ तू फक्त पोरीवर लक्ष दे बा तेवढं हाव रे गड्या पोरगी गेली नाही पाहिजे पहा रातोरात काही खरं नाही बरं बेकार आहे तो पोऱ्या कसं कसं न्याच्या फिकरमध्ये जायचो पोरीले मी काहीच टेन्शन घेऊ नका ना पोरीला जाऊ मी आम्ही दोघंही नवरा बायको मधात घेऊन झोपतो ना पोरीला टेन्शन घेऊच नका तुम्ही पोरगी नाही जाऊ देत आम्ही फक्त कसं त्या पाहुण्याला तयार करा तुम्ही उद्या लागणच लावून देऊ आपण बरोबर उद्या झमकून टाकू मग चाल मग येतो मग आम्ही पुढची तयारी करतो ना चाल मग येतो जी या पोरीनं जर असं नसतं केलं तर जलवा लग्न केलं असतं मी आता आदर्शावर काय मला एकोणती एक पोरगी आहे काय करता आपली पोरगी बाव नाही लोफर निघली ना पोरगी लोफर हिचं रात्रात लग्न लावून द्या लागून राहिलं सांगा कसं म्हणा आज रात्रभर सांभाळणार पहिले काही सांगता येत नाही प्रेमाचा बिगुल तिच्या मनात वाजेला आहे ना कधी काही गॅरंटीच नाही ना नो गॅरंटी कारभार आहे काय करतं चल बापा चाल सांभाळ बापा काय आहे तर गेली का काय माहिती खावा सोनी कुठे आहे कुठे गेली ते कुठे गेली कुठे जाईन ते संडासले जायला ना बादशासारखी मग ती खाली उभी तरी संडास चालू उभी राहिना दरवाजा आहे गेली तिकडे कुठे तर काय करशील काय तोंडात राग खाशील लोक शेण घालतील ना आपल्या तोंडात तुला काय सांगेल मी तिचं ढुंगण सोडायचं नाही तिच्या मागं राहायचं तू बहेर भाई बापा मी आता का ती संडासले गेली तर मी बाहेरून दरवाजा लावेल आहे ना बरोबर असं केलं काय तू ना बरोबर कसं लक्ष ठेव बापा कसा
तो कोणीतरी गेलता म्हणतात त्या पाहुणे गेलोय, त्यानं एखादे दोन सांगितले, संबंध मोड्या प्रयत्न केला तर असं घोरवू शकते, म्हणून कसं माझी तुटून राहिला. हो ना, कोण होता तो लुच्चा? कोण होता तो ज्याने सांगलं ते? मला नाव माहित नाही ना, मला सांगितलं नाही शांताराम भाऊनं नाव. पोराल्याचा फोन आला शांताराम भाऊले की आमच्याचा एक माणूस आलता असं तसं डमुक पोरालीच्या घरी जाऊन एखादी दोन सांगितली, पोरगी अशी आहे तशी आहे. पण शांताराम भाऊ ना आता एक सांगितलं की असं म्हणे आपण कसं आदर्श विवाह करून टाकू म्हणे, रातोरात जिकडे जिकडे जास्त दिवस ठेल पुरत नाही, लोक कसे संबंध मुळे आहे त्या फिकरीमध्ये आहेत म्हणे त्या पोरीच्या. तुम्ही म्हटलं बा तुम्ही म्हणतात तसं. अहो झटकन अटकून टाका बापा, हे ठेवायला काही पुरत नाही. अजून कसं लोक कांड्या करतात, मग कसं कांड्या केल्या तर कसं ते ऐकतातच ना बापा लोक. आपलं खरं काय ते काही समजत नाहीत लोक. पण मी त्याच फिकरीचा मी तर आजच म्हणून शांताराम भाऊला आजच झमकून टाकू बाबा, काही अनुफुटका म्हणी आणला चालते मा पोरीले. पण शांताराम भाऊ म्हणत एक दोन दिवस कसं थांब म्हणत, आजची रात काय तर कसं आज आपल्याला पोरीला सांभाळणं आहे बरं. म्हणजे कसं दात खाऊनच बसला आपल्या पोरीवर, कधी घेऊन जातील काही सांगता येत नाही बरं, सांभाळणं आपल्याला पोरी राहते. हा ना हा, पण कसं झटकन अटका बापा, हे काही खरं नाही. वारा विधान ठोकाचं पाणी आहे. हो ना, मी लवकरच आटपतो. हे शांताराम सोबत बोललो मी, कसं एक दोन दिवसात आटपून टाकू म्हटलं आदर्श जसं असेल तसं. तू फक्त पोरीकडे लक्ष दे, तिला सोडू नको तू. ती म्हणजे तिला सोडलं आणि कोकडे गेली ते की गेली समजून चालतो. आपलीच बदनामी आहे त्याच्यात. मी काही टेन्शन घेऊ नका तिचं, मी काही तिला सोडत नाही, कुठे जाऊ बी देत नाही. जाईन मग जाईन, त्या संडासला जाईन. काय करून राहिली इतक्या वेळेची बसेला आहे ते पाय ना. ठोक दरवाजा काढ दिली बाहेर. जास्त वेळ इकडे तिकडे फटकू नको देत जाऊ दिली. त्या जवळ वागत जाय लागलं एखादी सोपल घे, एखादा दोर घे, कंबरले बांधतिले फिरत जाय मागं पुढं. चालली मी तिच्या जवळ चालली आता. आणि पोरगी जर चांगली राहिली तिथं किती चांगलं लग्न झालं असतं. मापुरीचं एक नंबर केलं असतं मी. गावात असं लग्न नसतं झालं, असं केलं असतं. पण मापुरीनं घर केला ना. तिचं प्रेम मनात उसळलं होतं ना. प्रेम काय प्रेम आहे, कोणतं प्रेम आहे. पोरे पाहिला तो खेकड पाहिला, घेणं ना देणं काहीच कामाचा पोर आहे नाही तो. काय टीबी पेशंट पोर आहे तो, फुक पाहिली तर उडून जाते. मागं ना पुढे फपोडला उडे पोर आहे. चांगला पाहिला होता ना, चांगला पाहिला असता तर मी काही म्हटलं नसतं. पण आता कसं काय बा परिस्थिती बिकट आहे बा. हे पोरगा पोरगी काही खरं नाही बा, काही खरं नाही रे बाबा. चाल बाबा चाल, पुढची व्यवस्था करायला लागेल आता. हे कशी तरी रात काढणं आज, पोरीला सांभाळून ठेवणं आहे बापा. त्यातून कसा घोर हे काही सांगता येत नाही. वय केलं असतात हे प्रेमावाली. चाल बापा राम खोरा, तुला काय सांगाल तरी घराच्या बाहेर जायचं नाही. तू गेला कसा तू मूर्खा. लफर वर येत बसतं का गावानी? तू लफर झाला नसा, तुला बदनामी केली नाही साऱ्या गावात. तू गेला कसा, बाहेर गेला कसा? मी संडासले गेलतो ना बाबा, संडासले गेलतो. मग ते पोरं भेटले तर आवाज दिला, त्याने बसलो मी बसणार नव्हतं ना त्याच्यासोबत. का तुला काय सांगितलं आहे? या पोऱ्याला हा गेली बाहेर नाही पाठवायचं, पण नी ठेवायचं, टोपल्या ठेवायचं. सांगत नव्हतं की तुला कोणी ऐकलं? ऐकलं कोण नाही तुला? याला बाहेर कसा पाठवला तुला घरा बाई? हा फटा निंदा डबल. बापा तो ऐकीन ताच की मला माहितही नाही ना कधी तो घराच्या बाहेर निघला आणि कधी गेला. तर मला माहित असतं तर मी त्याला जाऊ दिलं असतं. काय जाऊ नसतं त्याला मी ना. अरे भामट्या, तुला सांगितलं तेवढं ऐकत का नाही तू? खाली जाऊन बसून राहिला लोफर बोर. मागचे दिवस पुढे आणतो का? पहिलेच तर बाबू तुला बदनामी केली साऱ्या गावामध्ये. तोंड नाका जागा ठेवली बबनले. बबन ठाकूर घेतली बबनची गावात. तुला सारा कचरा गेला माया. आता जाणार नाही मी, आता घरीच राहीन ना. ते म्हणतात तसं बाबा. काय हाताने करून राहिला. आता गेला घरा बाहेर तुझ्या दोन्ही टंगड्या दोन्ही बाबू. आणि त्या काय तोंड्या त्या लखलक्या बरोबर अजिबात राहायचं नाही. ते दोन्ही लोफरात गावातले त्यानं कोणाला सुद्धा पाहिलं नाही त्या दोन्ही पोराईनं. त्यानेच बिघडवलं बाबू. अभ्यासू पोरगा सायाचा. त्या लोफर पोरे बरोबर राहिला बिघडला सारा. लफडं गेलं साल्यानं लफडं. ना बाबा आता नाही होणार ना. आता मी जाणार नाही. मी बसतो दिदीन त्याच्या बरोबर नाही बाबा. जाऊ दे आता, तो नाही म्हणून राहिला. आता कसं डबल तो घराच्या बाहेर निघला की मग सांगू त्याला. आता सोडून द्या एकदा. जाऊ द्या पाहिजे सारा वाया गेलो. आता बाबू घरा बाहेर निघायचं नाही तुला सांगून राहिलो. लास्ट वॉर्निंग आहे तुले. डबल सांगणार नाही. बाबू आजच कुराड घेऊन आलो. ती दोन्ही पाय तोडले असते. पण आता कसं जाऊ दे. बाबा आता घरी बाहेर निघत नाही ना मी. नाही ना, घरातच राहतो. अटीच राहतो मी कुठेच नाही जात ना. आता मारू नका बघतो मला, मारू नका. लुच्च्या तुला कोणी सांगितलं त्या पुरीचा संबंध तोडायचा? त्या पाहुणे सांगायचं एका इथं काही गरज होती का तुझी शिल्लकपणा करायची, धमक्या द्यायची? का रे हो? ते पूर्वी करसा तर मी तुम्हाला असं करीन तसं करीन. फालटी आहे ढमू काय? काही लाज वाटली तुला बेसरम? तुझी बहीण जर असती त्या जागेत तुला केलं असतं का ते? झालं ते झालं. काय गोपणा करायची गरज होती का तुला? कोणी सांगितलं तुला ह्यानपणा करायला? बाबू डब्बा ऐकला, याच्यामुळेच ऐकला. ते माहीत पडलं होते मी नवडवले होते पाहुणे, म्हणून तर झाली एवढी गडबड. नाही ना बाबा, आता नाही होणार ना. आता मी घरीच राहतो. कोणाकडे जाऊ द्या तो विषय. आता जाऊ द्या.
हो जाऊ द्या करूच नको. तू हातपाय मोडून बरं मी आता अगोपणा करू नको सांगून राहिलो. एवढ्या बारी सोडून राहिले तुले. सारे गावातले लोक एवढ्या टच मला बोलून राहिले. आपल्याला सैन होत नाही कोणी बोलणं. माणूस किती राहा जरासा. नाही ना बाबा गलती झाली ना. आता नाही म्हणणार ना अशी गलती. जाऊ द्या एवढ्या बारीने सोडून आता पुढे पाहू आता काय केलं त्यांना पाहिजे. हा या पोऱ्याला आज जेवण नाही द्यायचं. चाल आपण चाला चालू अरे थांबू नको. चाल या लुच्च्यासाठी कोंडून घेऊ. मला वरचं तिकडे लग्न होऊन राहिलं ना. बाप म्हणते इकडे असं तसं. मला काय जेवायचे हे पडायला उपाशी राहतो. पण मी तिच्या बरोबर शाळा जमवतो. तिला नेतच माकडे माहिती नाही. आज रात्री शाळा जमवतोच मी. बाबा काही म्हणे खिडकी फोडून चालला जातो ऑटो. माकडे माझं जरा शक्य नाही करून राहिला. जरा शिक नाही ना. काही समजत नाही प्रेम काय असते. तर केलंच नाही कधी जिंदगीत कोणावर प्रेम. हे काय सांगते काय माहित आहे. जमू आता बजेट काहीतरी जमा लागते तुला आता. लभरले प्रेमिकाल तसं नाही जाऊ दे लागत. आज फूर करणं जाय. आज जातोच तिच्या घरी राहते. घाट माझी जे होईल ते होईल. मार खाल्ला चालेल बघू. पण आज कसं आकडेचा गेम बसूनच आहे. तिला घेऊन चालला जाय आता. बस झालं हे बस झालं नाही तर सांगणं. तिथे लग्न ते माचून नाही राहू शकत ना. ते खिडकी फोडून चालला जातो आता. रात होऊ दे आता जराशी मग सांगतो काय तो 12 वाजता खरा गो. हो थांबतो. जमलर बाबा हिच्या घरचे पुढे संडाल झपेला. उठू गेले आता लवकर सुनीले. जय झाला गेन रे बापा. दुरून सुसू करशी तो घोर आफत अजून मांग. पहिले तू त्या मागाशी नाही लागेला. पहिले तर तुटेला जे प्रिय. चाल बापा. उठ हो सोनी सोनी मी आलो ना चेत्या. उठ भाऊ. है सोनी सोनी भाऊ. है सोनी सोनी. बाबा चेते तू खाली आला रे बाबा. आटी मला आई बाबा आतलं झोपेल बाबा. तुला पाहिलं तर बाबा ते कधी करते ना मारते ना मला. काय बाबा तू माझ्या भोवती आफत आणता का बाबा. पहिलेच तर मार खाल्ला बाबा पहिले लय. तू चालला जाय टूट. तू चालला जाय चेत्या लवकर चालला जाय टूट. अव गोळी मारू होते माय बापाले. मोर तिकडे आपलं प्रेम तोडलं द्यायला. चाल ना आपण पुण्याला चालले जाऊ ना. ती शिवाय नाही राहू शकत ना मी. तू माझी आणायच ना. चाल तू चाल मी तुला घ्यायला आलो. चाल नाही बाबा चेते मी येत नाही तुझ्यासोबत. माय बाप कशी करतील बाबा. पहिले पाहिलं नाही का तुला काय झालं तर. बंद्या गावाले माझं नांदलं ना आपण. नाही आता मी येत बा. मी तू चालला जायचे त्या घरी. तुला पाहतील माय बाबा तर अटीच मारणं सुरू करते. मी ती शिवाय राहू शकत नाही. सांगून राहिलो मी तुला सोने. तू माझी जाणार. चालतो बरोबर मी तुझ्यावर प्रेम करतो. काही पाहत नाही का तू. मावर प्रेम नाही का तुझ्या. तू पाहत नाही का मावर. अरे चेत्या तू असं कसं बोलून राहिला बापा. माय बी खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. खूपच प्रेम आहे ना. पण मग आता काय करू मी. काही करू नाही शकत ना. तू समजून घे ना मला जरा. समजून घे ना तू. तू चालला जाय फक्त टूट. मग पाहू आपण काय आहे तर पुढे. तू आता चालला जाय टूट. तुझं मी आपण सांग ना. त्याशिवाय मला मी राहू नाही शकत ना. तू माझी जीव की प्राण आहेस ना. मी नाही जात तुला सोडून. नाही जात. नाही मी तुला घेतल्याशिवाय नाही जात. तू चाल माझ्यासोबत. चेत्या ऐक ना रे चेत्या. तू चालला जाय ना उठून. आपण बोलू ना या विषयात पुढे बोलू ना. उद्या परवा बोलू ना. पण तू कसं सध्या मा म्हटलं ऐक बा. सध्या तू उठून चालला जाय. माझी शपथ चेत्या तुले. माझी शपथ. शपथ देऊ नको सांगून राहिलो. 2-3 दिवसात तुझं लग्न होऊन जाईल. दुसरीची होशील तू. मग मी काय चोळ्यात बसू काय. चाल तू बरोबर चाल. बरोबर चाल. चला मग मित्र उर्वरित भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा.